कसं तरी वाटतंय. मम्मीला नाही सांगितलं, त्याच्यात मम्मी आजारी आहे, त्यामुळे खूप वाईट वाटतंय. पण ह्यांच्यामुळे मी हाय आणि ते माझ्यामुळे आहेत. येस, एक चांगली लाईन या ठिकाणी सांगितलीस निखिल. पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी. हा होता मिस्टर निखिल. घरातील परिस्थिती खूप हालाकीची आहे, तरी सुद्धा या क्रिकेटच्या सामन्यांसाठी आपल्या संघासाठी या ठिकाणी उपस्थित झाला, चांगला परफॉर्मन्स त्याने दिला, त्याबद्दल पहिला चेंडू सीमारेषा बाहेर या ठिकाणी येताना पाहायला मिळते. दर्जा दाखवते हेमंत बेस्ट 4 धावांसाठी. पुन्हा एकदा हा चेंडू हलक्या हाताने खेळत असताना आपण पाहतो एक धाव त्या ठिकाणी येते. राहुल मोरे आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हेमंतच्या बॅटमधून एक चौकार आलाय. एका धावेनिशी राहुल त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. तब्बल 7 धावा धाव फलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चालू असलेला सामना 9 स्टार एका बाजूला जुने जाणते खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला साई चरण डावेस्टीच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू आणि डावेस्टीच्या बाहेरच जातोय. वाईडची सांगता होत असताना संग्राम बोलिया यांना आपण फ्रेममध्ये पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये लगातार 3 चौकारांसाठी 2222 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी विजयमा पाटील यांच्याकडून. चार चेंडूचा खेळ झाला आहे आणि पुन्हा एकदा हा चेंडू हलक्या हाताने खेळत असताना हेमंत लवकर माघारी परतला. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. तदनंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रशांत यांना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 9 धावा धाव फलकावरती अतिशय चांगला विजय मिळाला होता मागच्या सामन्यामध्ये 9 स्टारचा जर विचार करायचा झाला तर. साई चरण सुद्धा आणि आता मात्र सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मध्ये सरळ जाते. एंटर द गॅप 4 धावा. व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जवळजवळ आपण पाहतोय धाव फलकावरती लगावले जात आहेत 13. हॅलो अनिकेत गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन अतिशय चांगली लढत मी तर म्हणेल, कारण दोन्ही संघात जर विचार करायचा झाला तर या ही तिसरी लढत खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या वाट्याला एक विजय एक पराजय आलेला आहे. साईचरण संघ तिसरा सामना घेतात. 2 पराभव त्यांच्या वाटेला आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला 9 स्टार एक विजय एक पराजय आणि तिसरा सामना प्रगतीपथावरती आहे. ऑन साईडला खेळून काढला चेंडू एका धावेसाठी त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. एक महत्वाची घडी आहे सध्याच्या घडीला सर्व संघांसाठी. ऋषिदादा देसाई या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठासमोर. आता मात्र सुरेखाचा फटका. राहुल मोरेचा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. मॅच नंबर 8 प्रगतीपथावरती आहे. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. ब्लाइंड फील्ड पाहायला मिळते आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 19 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. हलक्या हाताने खेळला ऑन साईडला. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतील. साई चरण हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ 9 स्टार सर्व जुने जाणते खेळाडू स्टार खेळाडू एक काळ या सर्व खेळाडूंनी गाजवला आणि ते पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आलेत, कारण हे क्रिकेटवरचं अतोनात प्रेम पुन्हा एकदा मैदानात येण्यात त्यांना भाग पाडतंय आणि म्हणूनच की काय या सर्व खेळाडूंना आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही षटकांची समाप्ती धावा धवलकरती आपण पाहतोय. एकंदरीत 21 अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. परत या ऐकूयात एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने.
नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी येत असताना बॉलर नेम प्लीज. हॅलो. आता सुरेखाचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी चेंडू सरळ गेलाय पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. प्रत्येक मॅच साठी या ठिकाणी पारितोषिक लगावले गेले. लगातार 3 चौकारांसाठी 1111 रुपये नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांच्याकडून लगावण्यात आलेला आहे. आणि या मॅच साठी लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी 2222 रुपयाचे पारितोषिक विजयमाम पाटील यांच्याकडून असणार आहे. प्रत्येक खेळाडूचा मनोबल उंचावण्याचा, त्यांना प्रोत्साहित करण्याचा एक प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि ऑनसाईडला खेळून काढला हा फटका पाहायला मिळतो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील आणि एक धाव पूर्ण केली जाते. धाव फलकात हाल. 5 चेंडूचा खेळ आणि 28 धावा धाव फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे आणि समोर साई चरणा संघाने आता अफलातून स्ट्रोक. वॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर राहुल मोरे. काय दर्जा दाखवतोय, ज्या प्रकारची खासियत आहे या खेळाडूची, त्या स्वभावाला साजेसा असा खेळ करत असताना मैदानाच्या दिशेने तिसऱ्या षटकाची समाप्ती. ती 32 धावा धाव फलकावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. विक्रम गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येत असताना समोर आहेत प्रशांत. हलक्या हाताने केवळ स्ट्राईक रोटेट केली जाते, चेंज केली जाते, एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. मागच्या सामन्यामध्ये आपण काय पाहिलं तर 25 धावांचं मापक आव्हान साहेबासारख्या बलाढ्य संघासमोर येऊन उभं टाकलं होतं. परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय जीवदानी माऊली फुलपाडा या संघानेच, खास करून निखिल याने, ते क्षेत्ररक्षण कुठे ना कुठेतरी फायद्यामध्ये येत असताना आपण पाहिलंय. त्या मापक धावानाला डिपेंड करण्यामध्ये यश प्राप्त झालं जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला. आणि म्हणूनच गुणतालिकेमध्ये सुद्धा त्याच प्रकारचे रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या मॅचेसमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर पंकज येताना पाहायला मिळतात. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातो. एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. विक्रम एक कष्टपले खेळाडू, याच्या अगोदर त्याने आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच एक पुरस्कार घेतला म्हणून त्याची जर्सी बाकीच्या खेळाडूंपेक्षा वेगळी पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ त्या ठिकाणी गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावचीची संधी आणि गडी बाद होत असताना तंबूच्या आश्रयाला. वॉट अ फील्ड बाय मिस्टर करण घोसाळकर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर विक्रम येताना पाहायला मिळत आहेत. साई चरण या संघाचे कर्णधार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. आता मात्र आवेशच्या बाहेर जाणार चेंडू आमच्या ऑफिशियल्स आमच्याकडे दर्शवतात की हा चेंडू वाईट चरपणे अवांतरित येतोय आणि अवांतरित चेंडूंमुळे एक धावेने भर पडेल या धाव फलकामध्ये. सुरेखाचा चेंडू पाहायला मध्ये इनसाइड आउट होणार. संग्राम बोली त्या ठिकाणी दाद मागत असताना कॉटची, परंतु अपील फेटात आहे. 34 धावा धाव फलकावरती. मोठा फटका मारण्याचा ऑन साईडला चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळते, परंतु शरीराच्या सहाय्याने चेंडूला अडवलाय. फक्त एक धाव आणि दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विक्रम बॅक टू द डगआउट. आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना 35 धावा धाव फलकावरती. 36 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 9 स्टार या संघाला. या ऐकू एक समुद्र संगीत पुन्हा एकदा वळूयात आपण टॉस कडे. थँक्यू डजे. यापुढील होणारा सामना मीम बॉईज वर्सेस जेसीसी. कॅप्टन्स विनंती की आपण टॉस का बॉस मध्ये या. मीम बॉईज आणि जेसीसी दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी या.
जेसीसी कॅप्टन टॉसट या मुंबईचा कॅप्टन आलेला आहे. विनोदजी पाटील सरांना विनंती करेल की आपण टॉस का बॉसच्या दिशेने यायचं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचंय. स्वप्नील बोने आणि मुक्तदीर हे दोन कॅप्टन्स त्या ठिकाणी आलेत. थँक्यू. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे. नाणेफेकीचा कौल मुंबईच्या संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. थँक्यू विनोददादा पाटील. मुंबईज आणि जेसीसी यापुढील सामना या मैदानातील रंगताना पाहायला मिळेल. साई चरण वर्सेस 9 स्टार या दोन संघांदरम्यानची ही लढत आणि पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या स्वालंतरपणे चांगले क्षेत्ररक्षण विक्रम करतायत आणि डॉट चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चौकार. महेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं स्वागत आहे. नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती आहे महेंद्र पाटील साहेब की आपण या विनंती आहे आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचंय. महेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अशी अंडरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 50,000 अशी भव्य दिव्य अशी राशी आहे आणि या स्पर्धेचा कालच्या दिवसामध्ये शुभारंभ आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये आदरणीय उपस्थिती आपण पाहिली. सभापती सखाराम माडिक साहेब, तसेच सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, नगरसेवक दिलीप गोवारी साहेब, नगरसेवक रंजन पाटील साहेब या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये उपस्थित. तसेच या स्पर्धेचे उत्सवमूर्ती सदानंदजी पाटील साहेब, तसेच विजय मामा पाटील या ठिकाणी उपस्थित, गोटू चाचा सुद्धा उपस्थित आहे आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याचा शुभारंभ आपण पाहिला आणि तदनंतर या स्पर्धेला झाली सुरुवात आणि कालच्या दिवसामध्ये 2 संघ पुढे येताना पाहायला मिळाले. त्यामध्ये तेजस 11 आणि प्लेयर्स या 2 संघांचा समावेश आहे आणि आजचा दिवस ज्या प्रकारे पुढे जातोय तसं तसं आम्हाला या ठिकाणी चित्र पूर्णपणे स्पष्ट होताना पाहायला मिळेल आणि 2 संघ आजच्या दिवसामधून सुद्धा पुढे येताना पाहायला मिळतील. आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये चालू असलेली लढत आपण बघतोय. मॅच नंबर 8 साई चरण वर्सेस इकरा सीसी. साई चरणचा गोलंदाज पुन्हा एकदा राहुल मोरे या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय एंड टू द गॅप. व्हॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर विक्रम. 4 धावा. 4 धावांशी धावफलक पुढे जात असताना 13 धावा धावफलकावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी आहे या ठिकाणी धावचिच्चीने. आता मात्र विक्रम कमी पडतील त्या ठिकाणी आणि विक्रम बॅक टू द डगआउट. थँक्यू थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी सरळ गेला. हितेश यांच्या बॅटमध्ये येणारा हा फटका, फक्त एकच धाव येते. कारण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. पाहूया कशा प्रकारची किमया या ठिकाणी केली जाते. 9 स्टार वर्सेस साई चरण या 2 संघांदरम्यानची लढत आहे. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. 14 धावांवरती धावफलक स्थिरावलेला असताना आपण या ऐकूया एक गीत आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या दिशेने. नवीन गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्कवर येते. स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडूला लगावलं गेलंय त्या ठिकाणी आपण पाहतोय
आणि चेंडूला जवळजवळ अडवण्यामध्ये यश प्राप्त करतोय क्षेत्ररक्षक आणि त्याच कारणास्तव जवळजवळ 3 धावा वाचवल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर त्याने 1 धाव हितेश आपलातून फटकेबाजी करताना पाहायला मिळतात. चेंडू मिडल ऑफ द बॅट कनेक्ट होत आहेत आणि तीच ते जमेची बाजू आहे 9 स्टार या संघासाठी. समोर करण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक पंकज त्या ठिकाणी येत आहेत आणि धावचीची संधी त्या ठिकाणी मिस होताना पाहायला मिळते. 36 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धाव फलकावरती अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. हेमंत वर्सेस हितेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय. काय क्षेत्ररक्षण केलं जातंय. बंदुकीसे निकलते ही गोली. जशी जाते त्या प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु क्षेत्ररक्षक तितकाच चपळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जवळजवळ कव्हर आणि चांगला बॅकअप देत असताना डॉट चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा हेमंत टू हितेश. करण नवीन गोलंदाज फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. आता मात्र सुरेखाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा करत असताना प्रशांत. एकदा पूर्ण केली जाते. बॅकफुट तिकडे पंच करून दिला. पुन्हा एकदा चेंडू एका धावेसाठी जाईल. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 18 धावा धाव फलकावरती आहेत. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल तर 9 स्टार या संघाला. कारण जर का या ठिकाणी 2 चौकार आले तर मात्र तुम्ही मॅच मध्ये पुन्हा एकदा आगमन करू शकता. परंतु ते चौकार येतील का. कारण आता मात्र सुरेखाचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु चेंडू सरळ जातोय सीमारेच्या बाहेर. 4 धावा शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. हुशारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाच खचकेन चालतो 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 नागोबाला चालतो थँक्यू. 22 धावा धाव फलकावरती लगावल्या आहेत. 6 चेंडू आणि सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. पंकज नवीन गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर. वॉट क्रॅकिंग स्ट्रोक. 4 धावा येत आहेत. वॉट स्टार्ट. थँक्यू. 5 चेंडू 10 धावा. बॅकफुट पुन्हा एकदा सुरेख क्षेत्र परंतु त्या ठिकाणी स्वतःच्या फलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना करण घोसाळकर बॅक टू द डगआउट. अजून एका विकेटचं पतन. थँक्यू टू. 4 चेंडूवरी 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पंकज पुन्हा एकदा समोर आहेत. लगातार 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी नगरसेवक सदानंद पाटील यांच्याकडून. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. हितेशला संधी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी कवचच्या क्षेत्रामध्ये आणि स्ट्राईक रोटेट होतीये. आता 3 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. तीन चेंडू 9 धावा. 9 धावा 3 लगातार 2 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लगावलं जाते. पुन्हा एकदा खेळाडूंचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय या मॅच मध्ये. जर का अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. लगातार 2 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक सदानंद पाटील साहेब यांच्याकडून. बॅकफुट पंच करून दिलाय. चेंडू सरळ त्या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. स्ट्राईक चेंज नाही हेच संकटाची बाब असेल. कारण 2 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. 2 लगातार चौकार. 2000 रुपयाचे पारितोषिक सुद्धा लागले. फुलटा चेंडू विरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय त्या ठिकाणी एका धावेसाठी. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. मात्र औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. साई चरण एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 9 स्टार. हे 2 संघ आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतोय. 1 धाव त्या ठिकाणी अर्जित केले. त्याने विजय संपादन करतोय साई चरण हा संघ. विजय संघाचं खूप अभिनंदन. तसेच
नाईन स्टार अफलातून खेळ आपण सुद्धा केलात. 29 धावा धावफलकात लगावल्यात त्याबद्दल आपलं सुद्धा